इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। देशात जाणीवपूर्वक जातीनिहाय जनगणना टाळली जात असून देशातील मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि जमाती तसेच आदिवासींची संख्या स्पष्ट होण्यासाठी या जनगणनेचा आपण आग्रह करीत आहोत, परंतु केंद्र सरकारकडून कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीयेत। देशासमोर बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार हे 3 मुद्दे ज्वलंत बनलेले असताना ते गायब केलेले आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मध्य प्रदेशातील आज 3रा दिवस। शिवपुरी येथे राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केलाय। तर भारत जोडो न्याय यात्रेने 2 मार्च रोजी मध्य प्रदेशात प्रवेश केला आणि आज शिवपुरी येथून यात्रेची सुरुवात केली। यावेळी त्यांच्या समोर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह, प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी आदी नेते उपस्थित होते। तर या यात्रेत माजी मुख्यमंत्री कमलनाथ देखील सामील झाले होते। दरम्यान माधव चौकातील सभेत बोलताना ते म्हणाले की जातीनिहाय जनगणनेबाबत आपण आग्रही असून त्यामुळे देशातील मागासवर्गीयांची आकडेवारी स्पष्ट होईल। आता अदानी शस्त्र निर्मिती उद्योगातही आलेली आहे, तर अदानी यांची रायफल बाजारात येणार आहे। त्यांची कंपनी गोळ्यांपासून बुलेट प्रूफ जॅकेट तयार करणार आहे। तर मनरेगाचे बजेट वार्षिक 65,000 कोटी इतके असून अशा वेळी मोदी सरकारने गरिबांकडे लक्ष दिलेले नाही। श्रीमंतांचे आणि उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपये माफ केले। या पैशांतून मनरेगा सारखी योजना राबवली असती तर ती 24 वर्षे सुरू राहिली असती। बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की आजकाल तरुण मोबाईलकडे अधिक लक्ष देत असल्याने मोबाईल धारकांचा पैसा अदानी आणि अंबानी यांच्या खिशात जातोय, असेही ते यावेळी म्हणाले। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस, लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।